स्नॅप नको काढू तो. पाऊस आपल्याला निघून देणार आहे की नाही? मला आता पाऊस पडतो, परत याच्या पुढे पाऊस नाही पाहिजे. आपण जाणार किती वाजता होतो? आपण जाणार होतो 4:30ला. पण असं पावसाने एवढी आमच्यावर कृपा केली ना. 7:30. आदितीच बोलतो. सुरभीने जॉब सोडलाय आणि सध्या इथे आली आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम कल्याण. सो आज फिरणाऱ्या हर्षमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आज चाललो आहे माळशेजला. खूप दिवसांनी चाललो आहे. आता इथून जायचं आहे बदलापूरला. एक मॅडम येणार आहेत आपल्यासोबत, तर त्यांना पिक करायचं बदलापूरला आणि तिकडनं आपण निघू माळशेजसाठी. आता वाजले 4:30. तर चला निघूया. सो चला निघतो आता इकडनं. दाखवतो पुढे हळूहळू रस्ता. तसं तर आता पाऊस तो उघडलाय, पाऊस पडत तर नाही आहे, पण पावसाचं काही बोलू नाही शकत. कधी येईल काय. वेदर तर भारी आहे, मजा येईल राईड करायला. सो बघूया पाऊस किती वाट लावतोय. तर जास्त पावसात शूट नाही करणार मी. आय पण भिजवला नाही माझं आतापर्यंत कधी. 15 आहे, बट मला रिस्क वाटते भिजवायचं म्हणजे. सो नाही भिजवणार मी. अशा प्रकारे आता उल्हासनगरला पोहोचलोय. एक गेट बघितलं सगळे समजून जातील कुठलं गेट आहे. उल्हासनगरवाल्यांनी काम करायला काढले. सगळे रस्ते खोदून ठेवले. अरे बाई काय करतोय. एवढ्याशा चढणीवर याचा मोसम तुटला, कसं करायचं आम्ही. उल्हासनगरवाल्यांनी सगळे कामं काढलेत. हे बघा काय बोलायचं. आता पावसाळ्यात त्यामुळे कदाचित बंद करतील कामं, काय माहिती. हे माझ्या पायावर जो चिखल उडालाय ना, पाऊस असं पडून असं शितळून पडलाय, त्यामुळे चिखल केलंय. चिखल पूर्ण चिखलाने माखलाय. थांबल्यावर त्या थांबेन ना बदलापूरला दाखवतो. तुझा पाय चिखलाने. शूज नाही घातले. शूज मला ते ओले आवडत नाही, त्यामुळे मी सॉक्स सँडलच घातले. मला ते चिकचिक आवडत नाही. मी पण चिकचिक नाही आवडत. पण तर काय पावसाळ्यात राईड करायचं तर तेवढं सहन करणं भाग आहे. काही ऑप्शन नाही आपल्याकडे. चला रोड मस्त पूर्ण खाली आहे ना. मॉर्निंग राईडचीच मजा असते. पूर्ण रोड खाली भेटणार आपल्याला. आपण आपली बाईक आणि रिकामा रोड, बस पूर्ण रोड रिकामा. हार्डली आहे गाडी असं नाही, पूर्णच रोड रिकामा आहे. एक दोन गाड्या आहेत, पण ठीक आहे, तेवढं चालतं. मस्त रिकामा रोड. सगळ्याचं वेदर पण चांगलं आहे. पण हे मधले खड्डे आहेत ते जाम त्रास देतात. ते नव्हते तर अजून मजा आली असते. पण ठीक आहे, जे काय आहे ते पण चांगलं आहे. चला
चालू दे. जाम घाट चिकन उडतोय, जाम घाट. एवढा बेकार चिकन उडतोय ना. माझी अर्धी पॅट पण खराब झाली त्यामुळे. बाय द वे चला बाय बाय उल्हासनगर. अशा प्रकारे उल्हासनगर पण क्रॉस झाले. आपण अंबरनाथच्या हद्दीत आलोय आणि आज आहे मंडे. सो माझ्या सगळ्या मित्रांना कामं होती आणि जे आपल्यासोबत मॅडम येतात त्यांना आजच सुट्टी असते. सो मग आता काय चला नाही, खूप दिवसापासून जायचं होतं पण काय मुहूर्त लागत नव्हतं. आज फायनली मुहूर्त लागला आहे. आता सगळे टायमिंग सगळे मॅच झाले खूप दिवसांनी. सो बोललो आज जाऊयातच, नको परत टाकल्याला पुढे. राईडची सुरुवात चांगली झाली, पुढे राईड पण वेळ चांगली. अशा प्रकारे आपण बत्तापूरच्या हद्दीत आलो आहे. आहे माझ्या राईट साईडला आहे, इकडे राईट साईडला आहे, या साईडला राईट साईडला परत येते, लेफ्ट साईडला बदलापूर आहे. असा मध्येचा ब्रिज आहे आणि इथेच जरा जास्त लाईट प्रकाश आहे, सूर्यप्रकाश नाही असा लाईट प्रकाश आहे. सो इथं जरा शूट करता येईल बोललो, कारण की बाकी ठिकाणी काही दिसतच नाही वाईड अँगलमध्ये. वाईड अँगलचा हाच प्रॉब्लेम आहे. जर बाहेरच्या फ्रेममध्ये लाईट असेल तरच दिसणार, नाही तर काही दिसणार नाही, कुछ फायदा नाही. आता बघा लाईट गायब, व्ह्यू गायब. लाईट आली कसं नाही खड्डा होता काय जागा नाही. कसं लाईट आली, व्ह्यू आला. व्ह्यू म्हणजे समोरचं दिसतंय फक्त, बाकी नाही व्ह्यू असं काय नाही. सध्या कसं जरा गोप्रोवर थोडं असंच जुगाड करावं लागतं रे थोडं. तर रोड खाली आहे म्हणून एवढं बेतात हात सोडला आहे मी, एकच हात सोडला, दोन्ही नाही. जरा आता टर्निंग घेतो. आता आपल्या इकडनं लेफ्ट मारायचं आहे. आपण पोचू बदलापूरला. नको बाई खड्डा असेल मोठा, थोडं लांबूनच घेऊया टर्न. लांबून टर्न मारलेला परवडेल. बाबो इकडे तर लाईटच नाही. छू चला बघा हालत बघू शकता माझ्या. शूज आणि शूज नाही, सँडल आणि पॅन्टची काय झाली आहे हे एकदम बेकार, म्हणजे नेक्स्ट लेवल पूर्ण. चला इथे आता आलो आहे बदलापूरला. इथे आपल्यासोबत जे येणार आहे ते पार्टनर, बघा कोण येतं आहे ते. आता जरा पाय धुतलेत त्याच्यामुळे जरा बरे वाटतं, बघवत आहेत. किती बेकार हालत होती. पावसाळ्यात राईड करायचं बोललं की ते असंच असतं, काय नाही करू शकत. यू डोंट हॅव एनी ऑप्शन. सो थोडा चिकन सहन करायला लागेल. चला मॅडम येतील आता, किती वेळ घालवत आहेत काय माहिती. 5 मिनटं झाले मला येऊन, तरी मी तिला मेसेज पण केलेला आधी की मी 5 मिनटात पोचेन. काय कसं मुलींना थोडा वेळ लागतोच, ठीक आहे, मॅन्डेटरी आहे. बाय 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 बाय. तिथं पाऊस चालू झाला तर मग नेक्स्ट लेवल. पावसाने तर आता वगैरे लावली, तर जोरच काढलाय. अरे बाबा जरा थांब, पोचू दे आम्हाला.
मार्केटला पोहोचलं मग किती पडायचं तेवढा पड. पाऊस आपल्याला निघून देणार आहे की नाही. थंडी वाजते मला आत्ताच. याला कॉल केला, बोललो पाऊस थांबला, कमी झाला बोललो. हे मोबाईल आणि परत आला पाऊस. मजाक चालू आहे पाऊस. हा हे बघा, ये आपल्यासोबत याच. काहीतरी बोलले आता. हा ठीक आहे काय होत. काय मॅडम काहीतरी बोलले आता. आता पाऊस पडतो परत, याच्या पुढे पाऊस नाही पाहिजे. आता या व्हिडिओमध्ये सगळ्यांना फेस प्रॉपर दिसला असेल. मग अशी ब्लॅक होतं पूर्ण, काही दिसलं नाही एवढं. आणि थोडी लाईट आली तर लगेच दिसायला लागलं. सो आता पाऊस थोडा कमी तर झालेला, बट परत थोडा वाढला. पाऊस पण मजा घेतोय. A few moments later. 1 तास व्हायला आला, पाऊस थांबायची वाट बघतोय. पाऊस थांबायचं नावच घेत नाही. यायला काही हो देवा, आज जायचं म्हणजे जायचं आहे. सो पाऊस काय करतोय तर बघूया. बट जायचं तर आहे आज, काही हो दे. 7-8 वाजले तरी तर निघणार, बट जाणारच. फुल जोर धरलाय पावसाने, फुल जोर. Many hours later. पाऊस थांबलाय जरा. थांबला म्हणजे बारीक झालाय. हा तर आपण जाणार किती वाजता होतो? आपण जाणार होतो 4:30ला. पण असं पावसाने एवढी आमच्यावर कृपा केली ना. 7:30 किती वाजले? मोबाईल आठते मला, जाऊ दे. नाही, पण गड्या आहे. सो आता जरा पाऊस थांबलाय, त्यातल्या त्यात बऱ्यापैकी थांबलाय. पडतोय बारीक बारीक. बट आपण आता निघूया. रेनकोट घातली. आता परत सुरू होईल, नाही जाऊ शकत. जायचंय आज, काही झालं तरी. एवढ्या वेळा प्लॅन पोस्टपोन झाला ना, एवढ्या वेळा की वा काय नाही होऊ शकत. बोललो आज जायचं ते पण दिसतंय. तर आज जायचंच आहे, तर बोललो चला. शी यार, एवढंसं पाऊस पडून एवढं सगळं पुरतं. छी. आता बारवे डॅम रोडला आहे आम्ही. डॅम तो गेला मागे. चाललंय मुरबाडकडे. वेदर चांगलं झालंय आता पूर्ण. पाऊस वगैरे एकदम क्लिअर आहे. मस्त हिरवागार झालंय सगळं. वाटलं तेवढं हिरवं झालं असेल, पण झालंय. पावसाला तरी काही टेन्शन नाही, रेनकोट घातलेलं आहे. गेला. तर आता पहिला स्टॉप घेतलाय चहासाठी. मुरबाडला थांबलोय. वेदर तर ठीक आहे, त्या विषय नाही एवढा. पाऊस नाही आला पाहिजे फक्त. चहा पिते ना पण इथं पाऊस आहे ना सध्या, म्हणून घेतलाय. नाश्ता पण करू आणि पण निघू लगेच पुढे जायला. चष्मीश लोकांचं हेच असतं. चला भेटतो.
हात टेकव कॅमेऱ्यावर. पॉवर बटन दाब. परत पाऊस लागलाय. जरा थांबलो आम्ही. ही शेड भेटली गॅरेज कोणाचं तरी, आय डोंट नो कोणाचं आहे. बट अजून इथं टोकावडे नाही म्हटलं तरी असेल मे बी 10 किलोमीटर. आई ग एवढा अजून कसं यायचं? टोकावडे 10 किलोमीटर, त्याच्या पुढे अजून 20 किलोमीटर बाकी. हां पोचणार, आज पोचणार, मग पोचणार आज फायनली काय. तर आता जरा पाऊस आलाय तर बोललो थांबू जरा, थोडा पाऊस थांबू दे. कारण गेला हा तुझा गेल्यासारखा वाटतोय. चला निघतो, दाखवतो रस्ता. मॅडमने करवंद घेतले. त्याच्यानंतर माहीत असेल करवंद काय, हा एक जंगली रानमेवा. हा रानमेवा असतो एक. तर फक्त उन्हाळ्यात खायला मिळतात. आता कसं पावसाळ्याची सुरुवात आहे म्हणून चांगले, नाही ते खराब होऊन जातं. कसं आहे. चला निघूया पुढे आता. माझ्या पायांची हालत परत खराब झाली फुल एकदम. तुझे नाही, तुझे चांगले आहेत, माझे पाय बघ. बस चला चला निघूया. सरक. मिनटं थांबूया. किती खोटं बोलतो तू. थांबलाय मी नाही थांबवलंय. नाही नाही नाही, का थांबलो याचं कारण आहे ते बघा. दुःख आहे सगळीकडे. डोळ्यात दिसतंय समोर आहे सगळं. तुला नाही विचारले. पाणी दिसलं की पोरी पागल होतात. हे बघा जसं की हे काय. अरे पागल आहे का तू. अरे अजून जायचंय आपल्याला. हे बघा काय बोलायचं ना, कपडे लगेच कुठेही जा कपडे धुवायला लागतात पोरी. या बाबा इथे माझा पुरा पाय चिकट झालाय. हो परत ज्या रस्त्यावरून आलो त्याच रस्त्यावरून जायचंय. सगळीकडचे झरे आता चालू झाले, जसं की हा बघा. आणि या आमच्या मॅडम कपडे धुत आहेत तिथे. हा इकडे तिकडे बघ. केस मागे कर. कॅमेरा लोक स्माइल. बस दिसतंय ना सगळं असं मस्त. भाई मी सगळ्यात घटिया फोटोग्राफर व्हिडिओग्राफर जो क्या आहे ते. स्टेबिलिटी नावाची गोष्टच नाही आहे. हात थरथरतात माझे. इकडचं घ्या, इकडचं घ्या.
तर फायनली पोचलोय आम्ही वाशीच घाटात वरती. बघू शकता फुल फॉगच फॉग, काही दिसतच नाही. ही दिसते. चल ओ कसं वाटतंय मॅडम? पहिल्यांदा आल्यात माशाच घाटात, काय काय दिसतच नाही. बाय बाय बाय, काही दिसत नाही. पुरं क्लिअर क्लिअर सॉरी म्हणजे पुरं फॉग फॉग. समोरचा तारावतीचा टोक पण दिसत नाही. फुल वेदर एकदम फॉगी फॉगी. हे बघा हा पहिला स्पॉट आहे माशांचा. त्याच्या पुढे अजून 2-3 स्पॉट आहेत, तिकडं पण जाऊया. तिथे पण असं फॉगच असणार आहे पुरा फुल. तो ना असेच समोर बघ, तिकडे तिकडे कडेला लाग आणि बघ खाली काय दिसतंय का? काय सुरभि काय दिसतंय का? इकडे 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 काय दिसतंय? फिरवून बघ काय दिसतंय की नाही. हा तुझं काही दिसतच नाही. चल 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 चल. हा निघू ना बाबा, थांब की. यार वरती जायचंय. हा जाऊ ना. किती घाय लागली पोरीला. सुरभि कसं वाटतंय छान. माशातलं येऊन? पहिल्यांदा आले, भारी वाटतं, बट अजून वरती जायचंय. इथे इथे बघून बोल. यार इंटरव्ह्यू घेतोय का तू? नको ना. एकदम मला कॅमेऱ्याशी बोलायला आवडत नाही. हो का? फोटो काढायला आवडतात. हा मग हा तसंच फक्त बघून बोलायचं असतं. चला छान वाटतंय. आता पुढे पण जायचं, बघू. छान, ठीक आहे. अजून काही? चला निघूया आता. ते पण सांग. ऑडिओ घ्यायचा आहे, ऑडिओ घ्यायचा आहे. समोर तर गाडी आली तरी दिसणार नाही बाबा. गायब आहे, फुल गायब. आता बघता येईल. स्वर्ग दरवाजा वाटतंय ना सरळ. यार हिला माकडं पाहिजेत. काय बोलू आता, त्या माकडांनी कधी पकडलं नाही म्हणून हिला माहित नाही. चले ए अरे येईल तो अंग फाटते तर मरणाची. हा तुला माकडं म्हणजे काय खाऊ वाटतो काय? गोड आहेत बघ. हा किती गोड आहेत ना. हे बघा मला असं वाटतं हे की बघा रायगडला आली आहे. हे बघा मॅडमचे व्हिडिओ काढायचे म्हणून माझ्याकडे सामान बघा. घेतलं किती किती कष्ट आहेत आयुष्यात, काय बोलायचं. रायगडला सेम असं आहे माहितीये चढायला, सेम असं. अरे मग महाराष्ट्र आपली एकच गव्हर्नमेंट आहे, मग आपण वेगवेगळ्या गव्हर्नमेंटचे नाही नाही. बट तरी पण असं मला महाराष्ट्र मी गव्हर्नमेंटचं रायगडला- सगळ्यांचं सेमच आहे. रायगडला- रायगडला पण किती भारी असेल ना आता. थ्री वॉक रोटेटो. 1 2 3 टर्न स्माइल. थांब ग. असं आहे. अरे काय
आदितीच बोलतो. सुरभीने जॉब सोडलाय आणि सध्या इथे आली आहे. काय सुरभी? चाय बनवली. किती रुपयाला चहा? 50 रुपये. हा 50 रुपीज. हा का? ठीक आहे ठीक आहे. बट मला ती फक्त छोटीशी माझी व्हिडिओ बनवून द्या. हा अजून काय मॅडम? बस. चला सर का त्यांना द्या जागा त्यांची. नाही बनवायची. सर पोरे व्हिडिओसाठी काही करू शकतात. ते कोण तिथं मग खुर्ची सुक्या आहेत त्या. मॅडमने मॅगी फोटोसाठी घेतली आहे. काय मॅडम? सॉरी यू आर मिसअंडरस्टँडिंग. आईच्या गावात भूक लागली तुला? ठीक आहे बाबा भूक लागली. फोटो काढू दे पहिला. बघितलं. चला फोटो काढूया. तुला काय लागलेली मॅगी. भूक लागली ना मॅगीसाठी. ही भूक लागली. खायचं का? हा चल ना भूक लागली. यार फायनली माळशेज घाटाच्या एकदम पठारावर पोहोचलोय. हे बोललो जरा फोटो घेऊया म्हणून इथे गाडी लावली आडवी. आणि हा इथे माळशेज घाटचा बोर्ड दिसतंय का? नाही दिसणार जाम दुःख आहे. हा दिसलं. मॅडमला थोडं सामान दिलं पकडायला. बोलो पकडा जरा फोटो काढण्यापुरता. जरा सामान. हा हे बघा जास्त नाही. सामान आहे घरी. जास्त म्हणजे आणलंय काय? चला. हा ठीक आहे सर चल बसू दे. चलो चाललो आता पुढे खिरेश्वरच्या डॅमला. चला भेटतो. हा आता आलोय खिरेश्वरच्या रोडला. साईडला डॅम तर काही दिसणार नाही. पण डॅमचं पाणी पण खाली गेलं एवढं समजतंय. इथं पण मजबूत दुःख आहे. मला वाटलं इथे दुकान असेल. नेक्स्ट लेवल दुःख आहे इथे पण. आणि एकदम बेकार थंडी वाजते. वा बकरी पाहिजे. काय बोललो? ती बकरी पळून नाही गेली. नशीब आहे तिचं. हा इकडे 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 बघ. काय तुझ्या आवाजाने ती पळून जाईल. माझी फ्रेंड परत आली. कोण माझ्या मागा लागली बोलत असेल. वाईट वाली छान आहे. पण ती ओली होऊन तिचा गेम झालाय. थंडी वाजते. चला काय काय बोला जरा. शेवटी पक्ष घेतलं तिने. इकडे चालत ठेवायचा ना पूर्ण. अशा प्रकारे झालंय आमचं फिरून. काय मॅडम? हाऊ नाही काय? हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? हा मजा आली पहिला. आता कंटाळा आला. सीन नाही दिसत आहे ना. सगळीकडे असं आहे. हर चारों तरफ कोहरा. काही दिसायचं चान्सच नाही. मम्मी यार. तर चला आता निघतो परतीच्या प्रवासाला. परतीचा प्रवास जाताना थोडं घेईन. शॉर्ट एवढं नाही घेणार. बाकी डायरेक्ट भेटतो जिथे थांबू तिथे. चला बाय बाय.